धुलीवंदन आणि रंगपंचमी नेमका फरक काय? महाराष्ट्रासह मोठ्या शहरांमध्ये आणि विशेषतः उत्तर भारतात होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रंग खेळला जातो। महाराष्ट्रात परंपरेने खरं तर हा धुलीवंदनाचा दिवस, त्या दिवशी धुळवड खेळली जाते। तुम्हाला माहिती आहे का, रंगपंचमी आणि धुलीवंदन हे दोन्ही सणच वेगवेगळे आहेत। आपण होळीच्या दुसऱ्या दिवशी जे रंगाने एकमेकांसोबत खेळतो ती परंपरा उत्तर भारतातली। तिथे होली म्हणजे एकमेकांना रंग लावून साजरा करण्यात येणारा सण। महाराष्ट्रात ही परंपरा पूर्ण वेगळी आहे, जी अनेकांना माहीतही नसेल। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण आपल्या महाराष्ट्रात होळी, धुलीवंदन, रंगपंचमी असे 3 वेगवेगळे सण साजरे करण्याची प्रथा आहे। होळीनंतर दुसऱ्या दिवशी धुळवड खेळतात, तेच धुलीवंदन। होलिका दहन झाले की दुसऱ्या दिवशी जेव्हा होळी विझलेली असते तिचीच राख एकमेकांच्या अंगाला लावून अंघोळ केली जाते। महाराष्ट्रातल्या अनेक भागात ही प्रथा आजही कायम आहे। आणि रंगपंचमी म्हणजे पंचांगानुसार फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी साजरा होणारा सण, म्हणजे होळीच्या 5 दिवसांनी येणारा दिवस। खऱ्या अर्थाने याच दिवशी रंग खेळण्याची प्रथा आपल्या महाराष्ट्रात आहे। आजही महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये 5 दिवसांनंतर रंगपंचमी साजरी होते। मग आता फरक स्पष्ट झाला ना? मग हीच माहिती तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करून त्यांच्यापर्यंत महाराष्ट्राची खरी परंपरा पोहोचवा।